छावा भाग 108. पन्हाळ्याच्या पुसाटी बुरुजावरून मावळतीला दूरवर दिसणाऱ्या कोकणपट्टीत छत्रपतींची नजर गुंतून पडली होती. मृगाचे नक्षत्र कोरडे गेल्याने अजून आभाळ स्वच्छ होते. नुकताच नागोठण्याला हारकारा धाडून महाराजांनी आरमाराच्या खाशा सारंगांना आणि दर्यावर्दींना नागोठण्यात एक जाग येण्याचा हुकूम दिला होता. पश्चिमेच्या आभाळकडेवर उधळलेली केशरी, नारंगी, गुलाबी, रुपेरी ढगांची रंगपंचमी निरखणाऱ्या महाराजांच्या मनात एकच शब्द थडथडू लागला, जंजिरा, जंजिरा. सांजावून आले. कासारी नदीचा पट्टा दिसेनासा होताच महाराजांनी बुरुज सोडला. तर्जनीतील अंगठीशी बोटे चाळवीत चालणाऱ्या महाराजांना बरोबर असलेल्या म्हालोजी, खंडोजी, कवीजी यांचे कुणाचेच भान नव्हते. चौवाटांनी उड्या घेत आलेले पाणलोट एकाच कुंडात कोसळावेत तसे विचारच विचार त्यांच्या मनात एकवटून आले. बापावर हत्यार चालवायला निघालेला, फसगत होऊन दख्खनेत उतरलेला अकबर, त्याच्या मागणं येऊ घातलेला औरंग, कधीतरी निसटता बघितलेला औरंग आणि कधीही न बघितलेला गोव्याचा विजरई, जंजिऱ्याचा हबशी, भागानगरचा कुतुबशहा, विजापूरचा बालराजा सिकंदर, मुंबईचा टोपीकर हा सर्वांचा खासगतीचा खेळ आहे की अज्ञात शक्तीने मांडलेला हा भव्य असा शतरंजी पट आहे. का खेळतो आहोत आम्ही तो? दिला असता आमचा हा डाव रामराजे, मासाहेब, अण्णाजींच्या हाती आणि या पन्हाळ्यावर सुभा मोडून खात निवांत बसलो असतो तर काय बिघडते? का वाटते हा खेळ खेळावा? कुठली शक्ती आम्हाला रेटून या मैदानावर उतरविते आहे की आमचा जन्मच यासाठी आहे? तो धनगर आम्हाला बिरोबा म्हणाला. बऱ्हाणपूरची बातमी ऐकलेला बादशहा सैतान म्हणाला असेल. सती गेलेल्या मासाहेब आम्हाला पुत्र आहात म्हणाल्या. रायगडच्या मासाहेब आम्हाला शत्रू मानतात. अकबराला आम्ही धडाडीचे वाटलो, समर्थांना उग्र. लिंगाण्यावरून कुडी फेकलेल्या गोदावरीला काय वाटले असेल आमच्याबद्दल? भ्रमात गेलेल्या मोरोपंतांना काय वाटले असेल? अंती भेटीसाठी तळमळलेल्या आबासाहेबांना काय वाटले असेल? आणि नगरच्या कोठीत दिवस मोजणाऱ्या आमच्या स्त्रीला काय वाटले असेल? सुन्न मनाने महाराज पन्हाळ्याच्या बालेकिल्ल्यात परतले. दुसऱ्या दिवशीच नागोठाण्याहून फेरजाब आला. निवडीच्या सारंग दर्यावर्दींचा जमाव झाला आहे. पन्हाळा सोडून महाराज अनुस्कुरा घाटाने कोकणपट्टीत उतरून नागोठाण्याला आले. सुभेदार वाड्यात दर्याकिनारीची पणाची मसलत बसली. या मसलतीला दादाजी प्रभू, मायनाक, दौलतखान, गोविंदजी आंग्रे, कोंडाजी व जागोजी फरजंद, संताजी पवळा, महम्मद कावजी, नागोजी वाघमारे, सुंदरजी बाजी असा मर्दाना दर्यावर्दी जमला होता. सर्वांवर नजरेचा वल्हा फिरवीत महाराजांनी पण सांगितला, हबशांचा जंजिरा उंदेरी म्हणजे दर्या दौलतीच्या पायीचा साखळदंड. तुम्ही सारे ते दर्याचे बच्चे. एवढे हिमतीचे सारे असता हा साखळदंड निखळत नाही हा कोण मामला? जोवर जंजिरा पडत नाही तोवर तुम्ही आम्ही आबासाहेबांच्या आत्म्याला शांती देत नाही. तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आम्ही दर्याचा पण मांडतो आहोत. जो कोणी बाका जंजिरा उंदेरी पटात घेईल त्यास 2 शेर सोने, शिरपेच आणि पालखीचा मान देऊन आम्ही त्याचा मरातब करून चालवू. छत्रपतींची आव्हानी नजर सर्वांवरून फिरली. प्रत्येकाला मानविडा देण्यात आला. 3000 आरमारी चाकरांना 6 महिन्यांचा पगार आगाऊ अदा करण्यात आला. नागोठाणे, पेण, आपटे भागात एक फटका टाकून महाराज पन्हाळ्याला परतले. 2 दिवस झाले. नित्याप्रमाणे सोमेश्वराचे रंगरूपी पिंडीचे दर्शन घेतलेले छत्रपती बालेकिल्ल्यात आले. बागलान, गोवा, मुंबई, खानदेशात जाणाऱ्या खलितांचे मजकूर चिटणीसांना सांगितले.
माध्यान्ह काळ झाला. थाळ्याची वर्दी असल्याने महाराज सदर सोडून उठले. बाहेर आदराच्या ढगांनी आभाळाला दाट छपरी धरली होती. तस्तावर धरलेल्या छत्रपतींच्या हातावर तस्त्याने पाणधार धरली. पोसाने हात टिपत माझ दालनात मांडलेल्या चौरंगावर महाराज बसले. बाहेर हत्यारी पहारा फिरत होता. खंडोजी आणि म्हालोजी बाबा जंजिऱ्याच्या पणाची बातचीत करीत खडे होते. माळवदाच्या दगडी कठड्याला रेलून कविकुलेश ढग भरले आभाळ न्याहाळत होते. एक खिदमतगार पोसबंद तबक घेऊन माझ दालनात आला. भोजनाचे तबक छत्रपतींच्या मांडलेल्या चौरंगीवर ठेवून पोस हटविताना त्याचा हात नाकळेलसा थरथरला. भातमुदीला घेर धरलेल्या वाडग्यातून गरम वाफा उठल्या. महाराजांनी एका वाडग्यावर बोट ठेवून पदार्थांची नावे विचारली. खिदमतगाराने अदबीने पदार्थ सांगितले. नको असलेले वाडगे महाराजांनी तबकातून उचलून बगलेला ठेवले. तरीही तबकात राहिलेल्या 4 वाडग्यांवर खिदमतगाराची बारीक नजर खिळून होती. तबक मनाजोगे बघून महाराजांनी खिदमतगाराला निरोपाचा हात उठविला. प्रत्येक पदार्थातील अंशभाग घेऊन तो तबका बाहेर ठेवून महाराजांनी गडव्यातील पाणधार तबकाभोवती फिरवून चित्राहुती दिली. परब्रह्म अन्नाला डोळे मिटून नित्याचा नमस्कार करून त्यांनी बाही मागे घेत तबकात हात घातला. मूद फोडून तीवर कालवनाचा वाडगारिता करून छत्रपती भात कालवू लागले. मनात असंख्य विचार फिरत होते त्यांच्या. घास घेण्यापूर्वी सहज त्यांची नजर तबकातील हातावर गेली. वावटळीने दाटले ढग सरासर पिटाळले जावेत तसे त्यांच्या मनी घोळणारे राजकारणाचे विचार कुठच्या कुठं पसार झाले. आक्रसल्या डोळ्यांनी महाराजांनी तर्जनीवरची रंग पालटून हिरवट निळी पडलेली मूळची पांढरी शुभ्र खवली अंगठी निरखली. त्यांची उजवी भुवई कमानी बाक घेत वर चढली. डोळे विस्फारले गेले. नाकपुड्या फुलल्या. अंगभर सरसरत फिरणाऱ्या रक्ताबरोबर कानपाळी लालेलाल झाली. कपाळावरची उभी शीर टपटपून थडथडू लागली. हात एकदा तबका बाहेर घेऊन त्यांनी खातर जमा केली. तबकापासून दूर होताच अंगठी पांढरट होत होती. हात आत जाताच पुन्हा हिरवट निळी पडत होती. त्या रंग बदलत्या अंगठीबरोबरच छत्रपतींच्या डोळ्यातले रंगही सरासर पालटू लागले. झेंडू फुटल्या राजसंतापाने त्यांचे उभे अंग थरथरू लागले. कपाळावर घामथेंब तरारून उठले. हात झटकून तबक तसेच पुढे लोटून उठता उठता बाहेरच्या माणसांचे थरकून पाणी व्हावे तसे छत्रपती कडाडले. म्हालोजी, त्या नमक हरामास चारा हा थाळा घेऊन या त्याला आमच्या सामने. भेदरलेले म्हालोजी, खंडोजी, कारभारी त्र्यंबकजी, पहारेकरी आत धावले. एडबडलेल्यांना काय झाले तेच कळेना. फणा उभारलेल्या जहाल विषारी नागसर्पाकडे बघावे तसे थाळ्याकडे बघणाऱ्या महाराजांचे ओठ थरथरू लागले. संतापाने त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. नजर थाळ्यावरून हटेना. म्हालोजी, खंडोजी, कवीजी थाळ्याकडे आणि महाराजांकडे गोंधळून आलटून पालटून बघतच राहिले. ज्यानं थाळा लावला त्या हरामखोरास आणा अगोदर आमच्या समोर. दगलबाज. तोफेचे भांडे तडतडावे तशी राजाज्ञा सुटली. पहाऱ्याच्या धारकऱ्यांनी मुदपाकात जाऊन भाल्याची टोके पाठीला लावून त्या खिदमतगाराला छत्रपतींच्या समोर पेश घातला. बोचके बांधून तो गड सोडायच्या तयारीतच होता. त्यातले 4 घास बाहेर नेऊन कुत्र्यासमोर ठेवा. थाळ्यावर बोट रोखून महाराजांनी पहाऱ्याच्या हवालदाराला सुनावले. हवालदाराने जी म्हणत चौरंगावरच्या तबकातले थोडे अन्न वाडग्यात घेऊन ते बाहेर नेऊन चुचकारत एका कुत्र्यासमोर घातले. खिदमतगार नुसता लटलट कापत होता. छत्रपती त्याच्यासमोर आले. ते अन्न पचवायची शामत आमच्या आतड्यात नाही. तुझ्यात दिसते. चल आटप. ते घेऊन टाक सर्वांसामने. महाराजांनी तबकाकडे बोट रोखले.
त्यांच्या डोळ्यातून कशा नुसत्या ठिणग्याच ठिणग्या उडत होत्या. नग धनी नग, सर्वांच्या अंगावर काटा सरकावा असे कळवळून ओरडत खिदमतगार महाराजांच्या पायांवर स्फुंदत कोसळला. खामोश. छत्रपतींचे रोखले बोट काही तसूभर हलले नाही. खिदमतगार गदगदत महाराजांच्या पायांना बिलगला. त्याला ठोकरून महाराजांनी धारकऱ्यांना आज्ञा दिली, घाला ते अमृत याच्या नरड्यात. पाठीच्या भाल्याची पाती चारी बाजूंनी कचाकच रुपताच खिदमतगार मुकाट उठला. डोळ्यांतून टपटपणाऱ्या आसवात मळूनच त्याने छत्रपतींना पेश केलेल्या थाळ्यातील अन्न गुमान गिळले. दालनातील सर्वांचेच डोळे त्याच्यावर खिळले होते. जे समोर चालले होते ते ताणल्या डोळ्यांनी बघण्याखेरीज कुणाच्याच हाती काही नव्हते. खिदमतगाराचे डोळे काही वेळातच पांढरे होत गरगर उलटे फिरू लागले. तोंडाला फेसाची तार आली. अंग काळे निळे पडू लागले. बसला होता तो कलंडून थेट आडवा होऊन आचके देऊ लागला. ते बाहेर प्राणांतिक यातनेने केकाटणाऱ्या कुत्र्याच्या विव्हळण्यात मिसळू लागले. लगबगीने पुढे होत त्याची बाराबंदी मुठीने घट्ट पकडत म्हालोजींनी त्याला गदगदा हलवून विचारले, अरे कुणाच्या भरीला पडून केलास हे वंगाळ? बोल, अरे बोल. त्याच्या ओठातून फक्त फेसाची तार घरंगळली. तोडला असता तरी तो बोलला नसता म्हालोजी बाबा. पुरा विचार करूनच तो उतरला होता यात. एकामागून एक असे पहिल्या कटातील असामींचे चेहरे महाराजांच्या समोर फिरून गेले. एक यातना भरला निश्वास टाकून दालन सोडताना महाराजांनी हवालदाराला आज्ञा केली, बाहेरचे कुत्रे फेकून देऊ नका. खोलीचा खड्डा घेऊन ते गाडा. विखारी आहे ते. या इमानी चाकराला अंधार बावेवर डाग द्या. माळवदाच्या रोखाने चाललेल्या महाराजांच्या डोळ्यांपुढून धाकलू धनगराची मूर्ती हलता हलत नव्हती. कानात समर्थांच्या खाली त्याचे वचन घुमत होते, अखंड सावधान असावे. छत्रपतींच्या वरचा विषप्रयोगाचा कट फसला होता. आदराच्या कोसळत्या धारांचे गढूळ पाणलोट होत पन्हाळ्याच्या चारी कड्यांवरून कोसळत होते. विषप्रयोगाच्या कटाची पाळेमुळे शोधण्यासाठी छत्रपतींनी पन्हाळ्यावर जंग कसून तपास घेतला. काहीच हाताशी आले नाही. पुराव्यानिशी कुणावरही अदावत घेता येत नव्हती. येऊन टळल्या प्राणघाती प्रसंगाने मात्र महाराजांना जिव्हारी वेदना झाली होती. बसला पाऊस सुमार होण्याची महाराज वाट बघत होते. शक्य तितक्या लवकर रायगडी जाणे आवश्यक होते. तिथे अफवांचे पीक उठू देता कामा नव्हते. बाले किल्ल्याच्या दुसऱ्या मजल्यावर एका दालनात बाहेर कोसळणाऱ्या आदराच्या धारा बघत महाराज झरोक्याशी उभे होते. संशय हा मनाचा सर्वात छळवादी देणेकरी असतो. तो सशाच्या पावलांनी मनात शिरतो आणि हत्तीच्या पावलांनी थैमान घालू लागतो. मन शंकेखोर झाले की माणसाला स्वतःची सावलीसुद्धा मारेकरी वाटू लागते. वारंवार साकळून येणारा संशय महाराज निकराने परतविण्याचा प्रयत्न करीत होते. फार कठीण जात होते ते. संशयाला येण्याची वाट माहीत असते, जाण्याची दाखवावी लागते. एकतर त्याला शरण जावे लागते, नाहीतर मुळावर त्याला निपटूनच काढावे लागते. तडजोड सुलूक नाही करता येत त्याच्याशी. त्याला शरण जाण्यात माणूसपणच हरवून बसण्याचा धोका असतो आणि त्याला निपटून काढण्यास लागतो बळकट पुरावा. शंका कुशंकांनी महाराज पुरते बेचैन हैराण झाले. बाहेर कोसळणाऱ्या आद्राधारा त्यांच्या मनाला धुळून नेऊ लागल्या. काही मार्ग गवसेना. धनी, धोंडशासनं शहजाद्याची 2 माणसं आल्यात. मुशीनमान आहेत. खासगीनं भेटायची झायली धरली आहे त्यांनी. म्हालोजींनी छत्रपतींची विचारधारा तोडली. महाराजांची चर्या त्रासिक झाली. अकबराची माणसे म्हणजे कसली तरी मागणी असणार. त्यांना वाटले नकारच द्यावा म्हालोजींना. पण पडत्या पावसातून माणसे आलीत या एकाच विचाराने महाराज म्हणाले, घेऊन या त्यांना.
शहजाद्याच्या खास मर्जीचा सरदार मिर्झा यहुद्दीन शुजाई आणि वकील अब्दुल हमीद यांना घेऊन म्हलोजी आत आले. त्यांना आत पेश घालून म्हलोजी बाहेरच उभे राहिले. अस्सलामे सलाम. मिर्झा शुजाई आणि अब्दुल महाराजांना तस्लीम देत लवले. हात उठवून त्यांना दाद देत महाराज म्हणाले, बोलो क्या है. दोघांनीही दालनभर नजर फिरवून कुणी नाही याची खात्री करून घेतली. राजाजी की खैर हो, हम शहनशाह के खिदमत में आए हैं. अकबराचा उल्लेख शहनशाह असाच शुजाईने केला. ठीक. महाराजांनी त्याला अधिक महत्त्व दिले नाही. आला हजरत की तरफ से राजाजी को खलिता है खलबत का. शुजाईने अब्दुलकडे बघितले. अब्दुलने खिल्लती आडची हिरवीगार थैली बाहेर काढली. पुढे होत ती महाराजांच्या हाती दिली. फास बंद उकलून महाराजांनी आतल्या 3 वळ्या बाहेर घेतल्या. वेगळ्या माटामुळे अकबराच्या मोगली पत्राची वळी ओळखू येत होती. महाराजांनी ती खोलली. आत मोडी लिखावटीचा मजकूर होता. महाराजांचे अग्रणी संभाजीराजे यासी. मी आपल्या भेटीसाठी उत्सुक आहे. सोबत आपल्या राजधानीहून आलेली काही अस्सल पत्रे आहेत. ती शांतपणे वाचून त्याचा निवाडा करावा. आमच्याबद्दल इतबार धरावा. कोड्यात पडलेल्या छत्रपतींनी दुसरी वळी खोलली. रायगडाच्या दफ्तरी शिक्कामोर्तबाचे ते पत्र चिटणीस बाळाजींनी गोमट्या हस्तलेखात रेखले होते. शहजादा अकबराला, सोयराबाईंच्या नावे. त्याचा मजकूर वाचताना महाराजांच्या मस्तकास मुंग्याच मुंग्या धरल्या. दोन्ही पत्रे त्यांनी सरासर वाचून काढली. हाती तावले निखारेच असावेत तसे त्या पत्रांकडे ते बघतच राहिले. ती पत्रे नव्हतीच. मराठी दौलतीला बेमान झाल्या कोत्या कारस्थानी मराठी मनांचा तो फितूर जाहीरनामाच होता. महाराज रायगडावर नाहीत हा भांगा साधून सोयराबाई, अण्णाजी, बाळाजी, हिरोजी, सोमाजी आदी मंडळींनी कुणालाही त्यांची कीव वाटावी असे कपटी कारस्थान शिजवले होते. कसले तर संभाजीराजांना जीवे मारून अकबराच्या पक्षाला मिळण्याचे. प्रसंगी त्यासाठी अकबराला मराठी मुलुखपट्टा तोडून देण्याचे. त्या पत्रात कटप्रमुखांचा नावानिशी स्पष्ट उल्लेख होता. तो लिहून आजवर केल्या कलमी सेवेवर बाळाजींनी स्वहस्ते पाणी फिरविले होते. आग्र्यात थोरल्या महाराजांच्या बदली कोठडीत वेश पालटून झोपलेल्या हिरोजी फर्जंदानेच ती पत्रे पोहोचविण्याचे थोर स्वामी कार्य केले होते. छत्रपतींनी एक वार सलामत सोडलेल्या थोर जाणत्या वडीलधाऱ्या असामींनी आपण सर्पकुळीचे वारस आहोत हे शाबित केले होते. माणसे माणसेच उरली नव्हती. त्यांचे पाय उलटे फिरले होते. महाराजांच्या हातातील खलितावळ्या राजक्रोधाने थरथरू लागल्या. डोळ्यात रक्त उतरले. मोठ्या निकराने संताप रोखत त्यांनी हम देखते है म्हणत अकबराच्या माणसांना निरोप दिला. सारा बालेकिल्ला आपल्या भोवती फिरतो आहे असेच त्यांना वाटले. कटाची दिशा बघून तर त्यांच्या अंगाची लाही फुलली होती. विषप्रयोग हा पूर्वार्ध होता. अकबराला मिळणे हा उत्तरार्ध. पहिला काळा कुट्ट आणि दुसरा त्याचीच थेट सावली. कोण आहे? छत्रपतींनी दरडावून पहारा याद केला. कलमी सरंजामासह त्र्यंबकजींना पाठव. आज्ञा सुटली. खासगी कारभारी त्र्यंबकजी महाराजांसमोर रुजू झाले. जखमी संतप्त मनाने महाराजांनी त्यांना हुकूम केले. चिटणीस, आजच्या आज कुडाळ डिचोलीच्या धर्माजी मोरो दादाजींना आज्ञा द्या. दिसेल तिथे त्या मुजुमदार अण्णाजीला जेरबंद करून आमच्यासमोर पेश घाला. सुधागडला जिवाजी हरींना पत्र द्या. रायगडी निळोपंतांना कळवा. बाळाजी, आवजी, सोमाजी दत्तो यांना दस्त करून थोरल्या महालावर चौक्या जारी करा. सगळीकडे हुकूम सुटले. अकबराच्या माणसाबरोबर संतोषाचा खलिता पाठवून आम्ही भेटीस येऊ असा त्याला निरोप देऊन 2 दिवसांनी छत्रपतींनी पन्हाळा सोडला.
कोसळत्या पावसाचा गुमान न धरता आडव्या येणाऱ्या नद्या होड्यांनी ओलांडण्याचा निर्धार केलेले महाराज रायगडाकडे चालले. रायगडी आलेल्या महाराजांना कळून चुकले की आज्ञा नसता अण्णाजी डिचोली प्रांतात का गेले आहेत. कटापासून नामानिराळे दाखवण्याचा धूर्त डाव होता तो अण्णाजींचा. अकबराला त्र्यंबकहून पालीला आणण्यासाठी महाराजांनी धाडलेले बाळाजी तर त्याच्याशी संधान बांधूनच परतले होते. रायगडावर 10-20 असामी हाताशी धरून सोयराबाई, अण्णाजी, पालीत अकबराशी संधान बांधणारे बाळाजी, सोमाजी दत्तो व बाळाजींचे पुत्र आवजी आणि फिरता हिरोजी अशी ही बनावाची साखळी होती. तिचे धागे कर्नाटक सुभाष श्यामजी नाईकाला देण्याची लालूच दाखवून मंडळींनी कर्नाटकापर्यंत नेऊन भिडविले होते. यावेळी छत्रपतींना सर्वात मोठी गरज भासली ती हंबीररावांची. ते गडावर नव्हते. कट खंदून काढल्याशिवाय महाराजांना स्वस्थता लाभणार नव्हती. प्रल्हाद निराजी, आवजी, खंडोजी बल्लाळ यांच्यासह पेशवे निळोपंत महाराजांच्या भेटीसाठी आले. त्यांनी उंदेरीचा वृत्तांत दिला. 4 दिवसांपूर्वी आपल्या सारंगांनी पहाट धरून उंदेरीवर निकराचा एल्गार केला महाराज. 8 घंटा तुंबळ झटापट झाली दर्यावर, पण यश नाही आले सारंगांना. हबशानं निकरानं हमला हटविला. आपला बराच दर्यावर्दी कामी आला आहे. ते ऐकताना महाराजांची चर्या व्यथित झाली. काही चांगली खबर कानी पडावी असा काळच नव्हता. महाराज आवजींच्या जवळ आले. आवजींना तपासून घेण्यासाठी त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाले, "एक सल्ला द्याल आवजी?" "जी." आवजींना छत्रपतींचा रोख कळला नाही. आम्हावर अभक्ष्याचा प्राणघाती प्रयोग करून अकबराशी संधान बांधण्याचा बनाव झाला आहे. तो पुराव्यानिशी साबित झाला तर संबंधितांना काय शासन करावं आम्ही? आवजी अंगभर थरारले. देहदंड. खंडोजींनी संतापून मध्येच रोकडा सल्ला दिला. त्यांना कल्पना नव्हती की आपले वडील त्यांपैकीच एक असतील. काही न बोलता महाराजांनी खंडोजींचा खांदा हलकेच थोपटला आणि वर्माचा सवाल केला. "आमच्या राणीसाहेब सरलष्कर हंबीरराव असले त्यात तर?" ते कसं शक्य आहे महाराज?" खंडोजी पार गोंधळून म्हणाले. "सर्व शक्य आहे खंडोजी. सूर्यास वाळवी डसण्याचे दिवस आलेत. तुमचा सल्ला विचार करून सांगा आम्हास." खंडोजींना वाटले स्वामींना आपलीच तर शंका आली नसेल. ते बांधील म्हणाले, "कुणीही असो, प्रत्यक्ष आम्ही असलो तरी अशा गुन्ह्याला शिक्षा देहदंडच." खंडोजी महाराजांच्या कसोटीला पूर्ण उतरले होते. "तुमचा काय सल्ला आहे निळोपंत आणि न्यायाधीश?" महाराजांनी प्रल्हादपंतांना जाणीवपूर्वक न्यायाधीश म्हटले. खंडोजी म्हणतात ते रास्त आहे. पेशवे, न्यायाधीश, खंडोजी सर्वांनाच कळून चुकले की ज्यांचे हात या प्रकरणात गोवले आहेत त्यांची आता मुळीच गय व्हायची नाही. "ठीक आहे. खंडोजी, जरा रामराजांचे कारभारी येसाजी दाभाड्यांना याद करा आमच्याकडे." निळोपंत प्रल्हाद निराजींना वाटले रामराजेच यात सर्वात पहिले घेतले जाणार. सर्वांना निरोप दिलेले महाराज पाठीशी हातांची गुंफण चाळवीत फेर घेऊ लागले. पावलागणिक विचारांची जाळी गुरफटून येऊ लागली. "भय वाटते आम्हाला मरणाचे?" "नाही." "मग ही काळजाचा देठ चिंबून टाकणारी कसली वेदना?" "ही वेदना मृत्यूच्या भयाची नाही. मरणापेक्षाही भयानक असते ते नेकीचे मरण. निष्ठा, नेकी मेली की उरते काय? ही वेदना त्याची आहे. राजा एकला असतो. त्याच्या मस्तकीचे छत्र तोलणारे हात अनेक असतात. तेच फिरले तर? मग जाणावे फावले गणिमासी. समर्थ परके गणिम हत्यार भिडवून थेट भुईला मिळविता येतात. पण अस्तनीतले गणिम मनःशांतीची माती करून टाकतात." येसाजी दाभाडे आले. त्यांची चर्या भेदरलेली दिसत होती. त्यांना बघताच महाराज म्हणाले,
येसाजी, जरा आमच्याबरोबर या. गोंधळल्या येसाजींना कळेना कुठे जायचे आहे. तरीही जी म्हणत ते महाराजांच्या मागून चालू लागले. पुढे वर्दी न देताच छत्रपती संभाजी महाराज थोरल्या महालाकडे चालले. जे आजवर निकराने टाळले होते त्याचा एकदाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी. सोयराबाईंच्या महालाच्या दरवाजावर बसलेल्या चौकीच्या पहाऱ्याचे धारकरी देत असलेल्या मुजऱ्यावर ध्यान नसलेले महाराज थोरल्या महालात प्रवेशले. त्यांना बघून कुणबिणी फाणाफाण झाल्या. महाराज एक चालीत तसेच आतल्या दालनात गेले. त्यांना बघताच रामराजे पुढे येताना गोंधळून म्हणाले, महाराज साहेब. त्यांना जवळ घेत त्यांचे खांदे थोपटताना महाराजांनी त्यांना हलकेच दुरुस्त केले. दादा महाराज म्हणा आम्हाला. विचित्र शांतता दालनात दाटून आली. छत्रपतींना बघून सुखदालनाकडे जायला निघालेल्या सोयराबाईंचे पाय थांबा या एकाच जरबी शब्दाबरोबर थबकले. त्या शब्दात हुकूमत होती, दरारा होता. आज सोयराबाईंना मानमुजरा मिळाला नाही. खूप सोसले आम्ही. आता आपण स्वस्थ बसाल तर बडी मेहर होईल आमच्यावर, एवढेच सांगण्यासाठी आलोत. छत्रपतींनी मासाहेबांना कोपरापासून स्पष्ट हात जोडले. आम्ही बदनाम होत नाही, दस्त होत नाही, विषबाधा आम्हाला लागू पडत नाही हे साबित झालं आहे आता. असह्य कढाने अस्वस्थ झालेले महाराज थांबले. आमच्या मरणातच आपलं समाधान असेल, दौलतीचं हित असेल तर द्या आम्हाला जहराचा प्याला या बाळराजांच्या साक्षीनं. आम्ही तो मुकाट गिळू. आयुष्यात असे काही कधीच न ऐकलेले समोरचे स्त्री खानदान खळबळून गेले. निर्धारी फेकून देणारे जनानी बोल ताडकन उठले. येसाजी, मराठ्यांचे छत्रपती पुराव्याशिवाय प्याद्यांनाही अदावतीत घेत नाहीत. जनाना आसामीला तर नाहीच नाही हे जरा समजुतीनं सांगा. खामोश. मासाहेब म्हणून पडीनं बोललो याचा अर्थ भलताच घेऊ नका. तुमच्या हातानं पावन झालेली पत्र शहजाद्यानंच दिलीत आम्हाला पाठवून. इच्छा असेल तर दाखवू तो दर्पण. या रामराजांच्या मातोश्री आबासाहेबांच्या नावचे कुंकू कपाळी घेतलेल्या म्हणूनच तुम्हाला अखेरची समज द्यायला आलोत आम्ही. भडकलेली आहे हवस तुमची. आवराती. संतापाने महाराजांना धड बोलताही येईना. शेपटीवर पाय पडल्या नागिणीसारखी समोरची कडवी राजस्त्री खवळून उठली. फणा फुत्कारला. येसाजी, आम्हास उणं वावगं बोलावया संबंध नाही. समज द्या तुमच्या छत्रपतींना. आम्ही आरोपित आहोत याची खातरजमाच असेल तर मंचाही सजा देण्यास ते मुखत्यार आहेत. ते ऐकताना महाराज सुन्न झाले. भेदरलेले रामराजे त्यांना बिलगले होते. त्यांचे हात हलकेच उकलून छत्रपती दालन सोडताना कडवे बोलले, येसाजी, मासाहेबांना सजा फरमावण्या एवढे नादान छत्रपती मराठ्यांच्या गादीवर कधीच येणार नाहीत हे सांगा एकेकाळच्या महाराणींना. भोसल्यांच्या कुळीचा राणीवसा सजासुद्धा मागत नाही, घेत असतो. काही अक्षम्य गैरबर्ताव झाला आहे असं वाटतच असेल तर महाराणी मुखत्यार आहेत आपली सजा आपण घ्यायला. मनाची पार घालमेल झालेले महाराज तरातर बाहेरही पडले. गडावर श्रावणी रात्र उतरली. थाळा झालेले महाराज सुखदालनात उभे होते. जरीबुंदीचा पिवळा जर्द शालू नेसलेल्या येसूबाई आत आल्या. त्यांना बघताच कटवाल्यांचा विचार मनी घोळणाऱ्या महाराजांना वाटले. यांच्या शब्दातच मागणं घालावं यांच्याकडे की या बनावाच्या निवाड्यात तुम्ही तेवढे आता आपला शब्द नका खर्ची घालू. यांनी शब्द घातला तर कठीण होईल. आणि आता तर या मुद्राधारी महाराणी आहेत. एक ऐकणं होईल. येसूबाईंनी शांतता फोडली. त्याआधी आम्हीच काही मागावं म्हणतो. महाराज सावध झाले. ऐकणं व्हावं. पन्हाळ्याच्या बनावाची सारी हकीकत आली आहे आमच्या कानी. आमचं त्याबाबत एकच म्हणणं आहे. राणीसाहेब,
की पुरती शहानिशा होताच गुन्हेगारास स्वारीनं योग्य वाटेल ती सजाच फरमावावी. कुणाबाबतही हात राखू नयेत. आता पुरात उफाळणारी नदी समजू शकते, पण मोहोरा वळवून गावात घुसणारी विनाशकारी नाही. तिला बांध घालून वेळीच तोडावं लागतं. त्या बोलण्याने खरे तर महाराज दिपले होते, पण वर तसे न दाखविता त्यांनी श्रीसखीचा सूर तसाच पुढे धरला. आणि राजे गणोजी असले यात तर? महाराज अंदाज घेत आहेत हे पुरते ओळखलेल्या येसूबाईंनी तडफेची आण दिली. तो निवाडा स्वारीनं आमच्यावरच सोपवून बघावा. प्रसन्न झालेल्या महाराजांनी डोईचा टोप उतरून तो येसूबाईंच्या हाती दिला. तो तबकात ठेवण्यासाठी महाराणी चौरंगीकडे जाऊ लागल्या. त्यांना बगलेने बघताना महाराजांना संस्कृत काव्यातील स्वकीया नायिका आठवली. येसूबाई टोप ठेवण्यासाठी ओणावल्या. त्यांच्या शालूवरच्या बुंद्या चिराखदानी उजेडात झळझळून लखलखल्या. महाराजांना वाटले अवतीभोवती तारकांची महिरप घेतलेली वीजवेलच ओळंबली आहे की काय. टोप ठेवून वर होणाऱ्या त्या वीजवेलीला छत्रपतींच्या बळकट बाहूंची आकाशी कव केव्हा पडली तेच कळले नाही. श्रीसखी क्षणभर उभ्या देही थरारली. मग श्रावणी उन्हाची उपदार तिरीप रायगडाच्या उंच भक्कम मनोऱ्यांच्या बाहूत शिरून विसावावी तशी त्या मर्दानी कवेत मिटल्या डोळी विसावली. भाग 108 समाप्त.